नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी. नमस्कार सर, आज आपण जी केस बघणार आहोत ती 12 वर्षाच्या एका लहान मुलाची आहे ज्याला टाईप 1 डायबिटीस झालेला होता. दिवसातून 4 वेळा त्याला इन्शुलिन चालू होतं, पण ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये ते आले, ट्रीटमेंट त्यांनी घेतली आणि 3 महिन्यात त्याचं 3 वेळचं इन्शुलिन बंद होऊन फक्त दिवसातनं एकदा इन्शुलिन त्याला घ्यावं लागत होतं. ही केस नेमकी काय होती? आपण बघितलं जन्मल्या लहान मुलाला इम्युनायझेशन जे काही चालू होतं, इम्युनायझेशन दिलं की ताप येणं असं सगळं गोष्टी चालू होतात. त्याच्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक आले. म्हणजे पूर्वी जर का तुम्ही एखाद्या बाळंतिणीच्या इथे गेला तर शिऱ्याचा वास यायचा, खाण्याच्या गोष्टींचा, लाडू बिडूचा वास यायचा, बरोबर ना, डिंकाचे लाडू आहेत. पण आता मात्र तुम्हाला तिथे औषधांचा वास येतो. आणि मग एवढं केमिकल आपण त्यांच्या शरीरामध्ये घालत असतो आणि मग ह्याच्यातून सर्व होतं कसं की त्या केमिकल्समुळे शरीरामध्ये केमिकल इम्बॅलन्स व्हायला लागतो आणि त्याच्यातून मग क्रिएट होतो तो म्हणजे ऑटोइम्युन डिसीज. कारण शेवटी तुमची जी काही प्रतिकारशक्ती आहे ती या सगळ्या गोष्टीला न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करणार आणि त्यातून प्रचंड टॉक्झिन शरीरामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होतात. मग त्या टॉक्झिन्समुळे कधी पॅनक्रियास काम करायचं बंद करतो, तर कधी थायरॉइड ग्लँड काम करायचं बंद करते, त्यातून थायरॉइड सारखा आजार निर्माण होतो. काही वेळेला तुमचे जे काही नसा आहेत त्याच्यावरचं कव्हरिंगच जायला लागतं, त्याच्यातून एक नवीन आजार तयार होतो, आर्थरायटिस सारखा आजार त्याच्यातून तयार होतो. हे टॉक्झिन्स कुठल्या तुमच्या गोष्टींवर अटॅक करणार आहेत. मसल्सवर अटॅक केला तर मसल्स विकनेस यायला लागतो म्हणजे, आणि ह्या सगळ्याला मग ऑटोइम्युन डिसीज मध्ये टाकलं जातं. अशा वेळेला टॉक्झिन्स रिलीज करणं फार महत्वाचं असतं आणि ते जर का प्रॉपरली रिलीज केले तर नक्कीच या आजारांपासून किंवा ऑटोइम्युन डिसीज मध्ये सुद्धा काय करू शकतो, चांगले रिझल्ट आपल्याला घेता येतात. अगदी खरंय. हे कशा प्रकारे आपण साध्य केलंय हेही सांगणार आहोत, पण त्याआधी श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या डायबिटीस मध्ये सुद्धा औषधमुक्त जीवन साध्य करणं सहज शक्य आहे आयुर्वेदाच्या साथीने. त्यासाठी संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर विद्याधर गिरी शनिवार दिनांक 16 डिसेंबर रोजी कोल्हापूरमध्ये, रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सोलापूरमध्ये, तर मंगळवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सातारा आणि कराड इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. डॉक्टर गिरी, मग हे टॉक्झिन्स रिलीज करण्यासाठी आयुर्वेदाकडे काय उपचार पद्धती आहेत? आयुर्वेदामध्ये शोधन चिकित्सा आहे, म्हणजे पंचकर्म आहे, किंवा काही मेडिकेशन सुद्धा फार चांगली आहेत की ज्याच्यातून आपण हे टॉक्झिन्स रिलीज करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे टॉक्झिन्स येण्यासाठी जे काही म्हणजे आहार जो कारणीभूत आहे त्याच्यामध्ये बदल घडवून आणावा लागतो. आपण त्याच्या आहारामध्ये बदल घडून आणला, काही मेडिकेशन्स आपण त्याला दिली. सकाळच्या वेळेला इन्सुलिन आम्ही बंद केलं तरी सुद्धा नॉर्मल राहायला सुरुवात झाली. नंतर दुपारचं इन्सुलिन बंद करून आम्ही त्याला मेडिसिनवर शिफ्ट केलं. म्हणजे याचा अर्थ मेडिसिनवर तो मेंटेन राहायला लागला, याचा अर्थ त्याचा पॅनक्रियास कुठेतरी काम करायला सुरुवात झाली, बरोबर की नाही. फक्त मेडिसिनल सपोर्ट त्याला लागत होता थोडासा. मग हळूहळू आम्ही इव्हिनिंगचं इंजेक्शन सुद्धा बंद केलं आणि फक्त एक लॉंग टर्म इंजेक्शन मात्र चालू ठेवलं. आम्ही आता बऱ्याच मुलांच्या बाबतीत असं मात्र बघितलंय की 80% इन्सुलिन बंद होतं, शुगर लेवल नॉर्मल व्हायला लागतात, सगळं होतं. फक्त शेवटचं जे काही इन्सुलिन आहे ते बंद व्हायला मात्र थोडंसं 1-1.5 वर्षाचा कालावधी लागू शकतो. परंतु याच्यामध्ये आम्ही आणखी काही प्रयोग केलेले आहेत. म्हणजे गाईचं जे वरचं जे शिंड असतं नाही का, त्याला सूर्यनाडी असं म्हणतात आणि शरीराचा एनर्जी बॅलन्स करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे हल्ली त्याच्यावर पण रिसर्च बराच चालू आहे की गाईच्या संपर्कामध्ये राहिल्यानंतर एनर्जी बॅलन्स होऊन अनेक आजार बरे करता येतात. आणि मग आम्ही आमचे जे रिसॉर्ट्स आहेत, आयुर्वेदिक रिसॉर्ट आमचे, तिथे आम्ही त्या गायी वगैरे ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यातून काय केलं जातं, हे एनर्जी बॅलन्स केलं जातं. त्यामुळे बऱ्याच वेळेला जर का इन्सुलिन बंद होत नसेल किंवा एखादा आजार जर का असं वर्सिंग असेल तर आम्ही त्या आयुर्वेदिक रिसॉर्ट्सला आम्ही ऍडमिट करतो आणि तिथे काय करतो, त्याचं मेंटल आणि फिजिकल जे आहे तो काय एनर्जी लेवल बॅलन्स आम्ही करून घेतो आणि त्याच्यातून काय होतं, पूर्णपणे औषधमुक्त जीवन साध्य करता येतं. खरं असं तुम्हाला औषधमुक्त जीवन साध्य करायचं असेल तर निदान तुम्ही 6 महिन्यातून एकदा तरी अशा रिसॉर्टला जाऊन डिटॉक्सिफिकेशन करणं गरजेचं आहे. म्हणूनच श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या ऑटो इम्युन डिसीज मध्ये सुद्धा औषधमुक्त जीवन साध्य करण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर विद्याधर गिरी शनिवार दिनांक 16 डिसेंबर रोजी कोल्हापूरमध्ये, रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सोलापूरमध्ये, तर मंगळवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सातारा आणि कराड इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.